बांगलादेशमध्ये सध्या अराजकीय परिस्थिती आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे आणि त्या भारतात आलेल्या आहेत। मात्र तरीही बांगलादेशात अस्थिरता आणि हिंसक परिस्थिती कायम आहे। याच पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकाराची पुनरावृत्ती भारतातही होईल असा दावा काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी केला आहे। काँग्रेस नेते सलमान खुर्शीद असं म्हणालेत की काश्मीरमध्ये सर्व काही चांगलं चालल्याचं दिसून येत आहे। आपण काही कारणाने जल्लोष करत आहोत। काही लोकांनी 2024 मध्ये विजय मिळवला, तो कदाचित किरकोळ विजय आहे, पण आपल्याला येत्या काळात आणखी बरेच काही पाहायला मिळणार आहे। ते पुढे असं म्हणालेत की बांगलादेशात जे काही घडलं आहे ते भारतातही घडण्याची शक्यता आहे। बांगलादेशात जे काही झालं ते भारतात होणार नाही, अशा गोष्टींपासून आपण वेळीच रोखलं पाहिजे असं खुर्शीद म्हणाले। त्यामुळे आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस देशात अस्थिरता पसरवायला देखील मागे पुढे पाहत नाहीये का? सलमान खुर्शीद यांचे बांगलादेश सारखी हिंसा भारतात होऊ शकते हे या वक्तव्याचा पुरावाच आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। काश्मीरमधली शांतता फक्त वरवरची आहे असे वक्तव्य करून काँग्रेसचे सलमान खुर्शीद भारतामध्ये अशांतता पसरवायला लोकांना चिथावत आहेत का, असा देखील प्रश्न उपस्थित राहतोय। काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागलेले आहेत। यानंतर काँग्रेसने ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं म्हणत या प्रकरणापासून हात झटकलेले आहेत। याबद्दल प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना विचारल्यानंतर मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मलाही व्यक्त होण्याचा अधिकार आहे, तुम्हाला याबद्दल काही विचारायचे असल्यास तुम्ही पक्षाला जाऊन विचारा, असं म्हणत त्यांनी पत्रकारांवरच रोष व्यक्त केलाय। आज बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होताना, त्यांची घरे जाळली जात असताना सलमान खुर्शीद यांच्यासारख्या काँग्रेसींना असुरी आनंद होतोय का? यासाठीच यांनी सीएला विरोध केलाय का, असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय। आज अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंकेसारखे देश अराजकतेला तोंड देत आहेत। इंग्लंड, फ्रान्स सारखे देशही अशा समस्यांना तोंड देत आहेत। पण अशा वेळी देशाअंतर्गत व देशाबाहेरील शत्रूंना मात देत माननीय श्री नरेंद्र मोदीजी यशस्वीपणे देशाची धुरा वाहत आहेत आणि त्यामुळेच सर्व असुरी शक्ती काबूत राहून देश सुरक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही। मात्र असं असताना सलमान खुर्शीद यांनी हे वक्तव्य करून देशामध्ये अराजकता पसरवण्यासाठी ते लोकांना चिथावत आहेत का, असा प्रश्न निर्माण होतोय। या वक्तव्याबाबत अद्याप कुठलीही माफी किंवा दिलगिरी सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केलेली नाहीये। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।